समाज विज्ञान या विषयामधील प्रकरण क्रमांक 9 शासनाचे सरकारचे प्रकार या पाठावरील प्रश्नोत्तराचा आपण अभ्यास करणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे रिकाम जागा भरा। पहिला आहे लोकप्रतिनिधीमार्फत चालविल्या येणाऱ्या सरकारला लोकशाही सरकार असे म्हणतात। दुसरा आहे आपण सर्व एक आहोत ही भावना म्हणजे लोकशाही आहे। तिसरा आहे ती एका व्यक्तीच्या किंवा एका छोट्याशा गटाच्या एकाधिकारशाहीच्या सरकारला म्हणतात हुकुमशाही सरकार असे म्हणतात। पुढचं आहे समतावादी सरकारचे प्रतिपादन कार्ल मार्क्स यांनी केले। प्रश्न क्रमांक दुसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे शासन किंवा सरकार म्हणजे काय? तर प्रशासनाची नियमानुसार कार्यवाही करण्याचा अधिकार प्राप्त असलेल्या व्यवस्थेला सरकार असे म्हणतात। दुसरा आहे ते हुकुमशाही सरकार म्हणजे काय? तर कोणाचे नियंत्रण आणि कसल्याही प्रकारचे निर्बंध नसलेल्या एका व्यक्तीच्या किंवा एका छोट्याशा गटाच्या एकाधिकारशाहीला हुकुमशाही सरकार असे म्हणतात। पुढचं आहे तिसरं साम्यवादी सरकार म्हणजे काय? त्याचं उत्तर असं आहे समाजातील उत्पादनाचे स्रोत म्हणजेच जमीन कामगारांचे श्रम आणि भांडवल ही समाजाची संपत्ती आहे असा सिद्धांत मांडून प्रत्येक व्यक्ती आपल्या शक्तीप्रमाणे कष्ट करून आपल्या गरजेनुसार ते प्राप्त करू शकतो या तत्वाचे प्रतिपादन करणाऱ्या सरकारला समतावादी सरकार असे म्हणतात। पुढचा प्रश्न असा आहे गटामध्ये चर्चा करून उत्तर लिहा। भारत एक प्रचंड लोकशाही देश आहे। लोकशाहीची मूलभूत तत्वे येथे कशी लागू केली जातात? शिक्षकांच्या मतीने चर्चा करा असा प्रश्न आहे। थोडासा मोठा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने देता येते। लोकशाही म्हणजे जनतेचे राज्य जनतेद्वारे चालवलेले व जनतेसाठी असलेले शासन भारतात मूलभूत तत्वे पुढीलप्रमाणे लागू होतात। तर त्यातलं पहिलं आहे ते जनतेचे सार्वभौमत्व। भारतामध्ये अंतिम सत्ता ही जनतेकडे आहे। जनता निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी निवडते। दुसरा आहे ते समानता। येथे जात धर्म भाषा लिंग यांचा विचार न करता सर्वांना समान हक्क मिळालेले आहेत। तिसरा आहे ते मूलभूत अधिकार। भारतात संविधानाने प्रत्येक नागरिकास स्वातंत्र्य समता शिक्षण यांचे मूलभूत अधिकार प्राप्त झालेले आहेत। चौथा आहे ते धर्मनिरपेक्षता। भारतात कोणत्याही एका धर्मास स्थान नाही। पाचवा आहे ते न्याय। भारतामध्ये सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। पुढचा प्रश्न आहे 9 एक नागरिक म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधी झालात तर सरकार कसे चालवाल यावर वर्गात चर्चा करा। तर त्याचं उत्तर अशा पद्धतीने आपल्याला देता येईल नागरिक म्हणून लोकप्रतिनिधी झाल्यावर सरकार चालवताना मी खालील मुद्दे पाळेन। एक जनतेशी नाळ जोडेन। वारंवार ग्रामसभा शहर सभा घेऊन लोकांना समस्या ऐकणार। दुसरं ती पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा। सर्व योजना ह्या निधीचा वापर आणि निर्णय पारदर्शक पद्धतीने जाहीर करणार। शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य। शाळा महाविद्यालय दर्जेदार शिक्षण मिळावे असे प्रयत्न। पुढचं आहे ते चौथं शेती व रोजगार। शेतकऱ्यांना बाजारभाव मिळावा ठिबक सिंचन तुषार सिंचन या योजनांना प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवणार। महिला व युवक सशक्तीकरण। महिलांना सुरक्षित वातावरण देणे। स्वयंसहाय्य गटांना मदत करणे। समता आणि न्याय। शेवटचा आहे मुद्दा कोणत्याही धर्म जाती वर्गाला पक्षपात न करता सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणार अशा पद्धतीची जर लोकप्रतिनिधी म्हणून सरकारामध्ये भूमिका बजावेल। पुढचा प्रश्न आहे 10 तुमच्या आवडीचा सरकारचा प्रकार कोणता आहे आणि देशाच्या भरभराटीला कसा हातभार लागतो ते लिहा। माझ्या आवडीचा सरकारचा प्रकार हा लोकशाही आहे। देशाची भरभराट होण्यासाठी पुढील लोकशाहीचे मुद्दे कारणीभूत ठरतात। ते मुद्दे म्हणजे एक जनतेचा सहभाग। यामध्ये प्रत्येक नागरिकांमध्ये मतदानाचा अधिकार असतो त्यामुळे लोकांच्या गरजांनुसार या योजना राबवल्या जातात। दुसरे ते समता आणि न्याय। सर्व नागरिक समान आहेत। कुणालाही जात धर्म पंथ यावरून वंचित ठेवले जात नाही। तिसरा आहे ते हक्कांचे रक्षण। अभिव्यक्ती स्वातंत्र्य शिक्षणाचा हक्क माहितीचा अधिकार अशा मूलभूत अधिकारांच्यामुळे नागरिक स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवू शकतात। पुढचं आहे ते सर्वांगीण विकास। लोकशाही शिक्षण आरोग्य शेती विज्ञान तंत्रज्ञान सर्व क्षेत्रामध्ये योजना ह्या राबवल्या जातात। पुढचं आहे ते हुकुमशाही सरकारबद्दल आपली अधिक माहिती गोळा करा। हुकुमशाही सरकारचे फायदे काय बघा तर निर्णय लवकर घेतला जातो वेळ वाया जात नाही। कायदे कडकपणे पाळले जातात। तिसरं आहे ते एकसंध नेतृत्व असल्यामुळे मोठी कामे झपाट्याने पूर्ण होतात। त्याचे तोटे पण काय आहेत बघा नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य हिरावले जातात। दुसरं आहे ते विरोधकांचे मत ऐकले जात नाही। तिसरं आहे ते जनतेच्या गरजाकडे दुर्लक्ष होऊन विकासामध्ये असमतोलपणा निर्माण होतो। आणि शेवटचं आहे ते सत्ता एका व्यक्तीकडे अथवा गटाकडे राहते यामुळे भ्रष्टाचार व दडपशाही वाढते।